अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागणीसाठी आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा उपसभापती मारुती मेंगार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज अकोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की काल सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय। या गारपीटमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय। अकोले तालुक्यातील आढळा प्रवरामुळा या भागांमध्ये मुख्य पीक समजले जाणारे कांदा, ऊस, मका, बाजरी, भुईमूग, गहू, हरभरा, झेंडू, शेवंती, डाळिंब, पेरू, आंबे, काकडी, चवळी, कोबी, फ्लावर यासहित आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके पूर्णतः भुईसपाट झालेली आहे। अवकाळी पावसाचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेती पिकांचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब भोर, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुशांत गजे, कार्याध्यक्ष जगन शेठ देशमुख, युवा सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद भोर, शहर प्रमुख सचिन शेटे, अनिल माने, प्रकाश पाचपुते, सागर देशमुख, अर्जुन पाडेकर यासहित आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल पवार, अकोले।